आळंदी. आळंदीचं नाव जरी ऐकलं तरी आपला देह पवित्र होतो, आपले कान पवित्र होतात आणि सगळ्यात महत्वाचं आळंदी नाव ऐकलं तर आपल्या शरीराला, आपल्या मनाला एक प्रकारचं वेगळंच समाधान मिळतं. आणि याच आळंदीमधून एक चमत्कार उघडकीस आलेला आहे, ज्या चमत्कारामुळे सगळ्या वारकरी जे काही संप्रदाय आहे त्याच्यामध्ये मोठा हर्षोल्लास निर्माण झालेला आहे आणि देवाची कृपा कशा प्रकारे वारकऱ्यांवर आजही आहे किंवा इथून पुढेही राहणार आहे हे पुन्हा एकदा देवानं दाखवून दिलेलं आहे. नेमका असा चमत्कार काय घडलेला आहे आणि आळंदीमध्ये अशा प्रकारचा कुठला चमत्कार उघडकीस आला की ज्यामुळे सगळे वारकरी जे आहेत ते खुश झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत. तो चमत्कार आपल्याला या व्हिडिओमध्ये सगळा संपूर्ण सविस्तर पाहायचा आहे. आणि जर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, आळंदीचं पावित्र्य समजून घ्यायला माणसाला कुठंतरी गीता वाचावी लागेल किंवा ज्ञानेश्वरी वाचावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं संतांचे चारित्र्य वाचावं लागतील. त्यावेळेस आपल्याला आळंदी नावाची कल्पना किंवा आळंदी नेमकी काय आहे हे आपल्याला समजणार आहे. आणि अशाच प्रकारच्या या आळंदीमध्ये बऱ्याच वर्षांनी इंद्रायणी नदीला आता पूर आलेला आहे, जे की इंद्रायणी नदी कितीतरी वर्षांनी भरून ओसंडायला लागली वारीच्या वेळेमध्ये. म्हणजे ज्या वेळेस वारकरी तिकडं पंढरपूरला जात असतात किंवा जाणार आहेत त्या वेळेमध्ये कितीतरी वर्ष उलटून गेले होते की आपली इंद्रायणी नदी वाहिली नव्हती. ती इंद्रायणी नदी या वर्षी मात्र खळखळून वाहिलेली आहे. तिथल्या महानगरपालिकेने, तिथल्या सरकारने आळंदी नदीच्या पात्रामधील इंद्रायणी नदी पात्र जरी व्यवस्थित किंवा क्लीन केलं नसेल, स्वच्छ केलं नसलं, तर देवाने मात्र यंदा मनावर घेतलं. एवढा पाऊस केला, एवढा पूर आला इंद्रायणी नदीला की सगळी जी नदी आहे, सगळे जो परिसर आहे आळंदीचा, तो पुन्हा एकदा पवित्र्यामध्ये समर्पित झाला आणि सगळ्या वारकऱ्यांचं जे काय आहे मन प्रसन्न झालं. पण सगळ्यात महत्वाची इथंच गोष्ट निर्माण झाली चमत्काराची, ती म्हणजे की इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. आता इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे म्हटल्यानंतर बरेच वारकरी थबकले, आपण वारीला जावं की नाही, आपल्यासोबत नेमकं काय घडल. पाण्याचा आधीच एवढा मोठा लाट दिसायला लागली, एवढे मोठे ओसांड दिसायला लागलेला आहे, मग आपण जावे की नाही हा प्रश्न वारकऱ्यांपुढे पडलेला असताना नेमकं काय करावं. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांना वाटायला लागलं की यावेळेस वारकरी वारीला कमी जातील, आधीच पाऊस भरपूर झालेला आहे याच्यामुळे. पण असा चमत्कार झाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच, म्हणजे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे आणि या पुरातून कोणी तिकडे पलीकडे जाऊ शकत नाही. मात्र त्यावेळेमध्ये एक अभंग जोरदारपणे वारकऱ्यांनी म्हटला आणि तो म्हणजे अलीकडे ये पांडुरंगा, आम्हाला पलीकडे ने पांडुरंगा. आणि त्याच वेळेस देवानं जी काय अभंग जो आहे तो ऐकला की काय झालं, नेमकं देवाचा चमत्कार झाला. दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी इंद्रायणी नदीचा पूर ओसरला आणि तिथली वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा त्याच वेगाने धावत आहे आणि सगळे वारकरी जे आहे ते पंढरपूरला तिथून जाऊ शकतात. तिथून जे आहे ती पालखी जाऊ शकते. आणि त्याच्यामुळेच आपण म्हणतो की हा जो आहे तो अद्भुत चमत्कार आहे. कितीतरी वर्षांनी इंद्रायणी नदी या टायमाला वाहिली होती आणि अशाच प्रकारची इंद्रायणी नदी पुन्हा एकदा वारकऱ्यांनी घडून आलेली आहे, वारकऱ्यांसाठी ती धावलेली आहे आणि पुन्हा एकदा विठ्ठलानं आपला चमत्कार दाखवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते या चमत्काराबद्दल, विठ्ठलाच्या या कीर्तीबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.